brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। आता मंत्री सांगतात अजून पैसे आले नाही, मग तुमचं डबल इंजिन सरकार कशासाठी आहे? कशासाठी आहे? आणि जर तुम्ही पैसे देणार असाल तर मग थांबवले कशाला पैसे? प्रश्न असा नाही मिळालेत ना शेतकऱ्यांना पैसे, तर बघून बोला आपण। सांगतोय ना ते आई बरं का सभापती साहेब, परंतु 1.5-2 वर्षापासून या शेतकऱ्यांना जी निधी पाहिजे तो मदत निधी मिळाला जात नाही। राज्य सरकारकडून पैशाची पूर्तता होत नाही, केंद्राकडून प्रस्ताव येत नसेल। आमचा स्पेसिफिक प्रश्न आहे, केंद्राकडून किती दिवसामध्ये पैसे तुम्ही आणणार आणि ते सरकारच्या वतीने राहिलेल्या शेतकऱ्यांना पूर्णपणे देणार याचा ठोस निर्णय द्यावा। शासन म्हणलं प्रस्ताव पाठवलेला आहे, प्रश्न मागच्या तारखेचा होता उत्तरात। आता मंत्री सांगतात अजून पैसे आले नाही, मग तुमचं डबल इंजिन सरकार कशासाठी आहे? कशासाठी आहे? राज्यावर जाहीर करावं सरकार पैसे आले नाही। बरं आता माझं उत्तर ऐकाल का? उत्तर ऐका नाही। काय झालंय आता दुसरं पथक हे साधारण फेब्रुवारी महिन्यात येऊन गेलं आणि ऐका माझं, तुम्ही काय होतंय आपण प्रस्ताव 17 नोव्हेंबरलाच पाठवलेला आहे। या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांनी पुन्हा सांगितले की प्रस्ताव आम्हाला प्राप्त झालाय। प्रत्यक्षामध्ये फॅक्ट बघूनच केंद्र सरकार मदत मंजूर करतं, ती मदत लवकरात लवकर येईल, त्याचा पाठपुरावा सुरू आहे। परंतु ऐका मला सदस्यांना जरा ऐका साहेब, आपण मला लवकरात लवकर माझ्याकडे बघून बोला आपण। सांगतोय ना ते आई बरं का सभापती साहेब, परंतु केंद्राचे पैसे जरी आले नाहीत तरी सुद्धा आम्ही या राज्यातल्या शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवलं नाही। सगळे पैसे शेतकऱ्यांना आम्ही देण्यामध्ये यशस्वी झाले। राज्य सरकारने केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आपल्या तिजोरीतनं संपूर्ण शेतकऱ्याची नुकसान भरपाई जी जाहीर केलेली आहे NDRF ADRFच्या नावाप्रमाणे त्यापेक्षा वर जाऊन, त्यामुळे केंद्राची वाट बघितली नाही आहे। केंद्राचे पैसे येतात ते आपलं समायोजन करतात, आपल्या तिजोरीतलं जे काही पैसे जास्त जातात ते केंद्र सरकार समायोजित करतं। मकरंद जाधव साहेब एक वेगळं उत्तर देत आहेत, ते सांगतात आम्ही पत्र पाठवलं, पहिलं पत्र, दुसरं पत्र, दुसऱ्या पत्रानंतर। ऐका जरा, आपण काय सांगताय की प्रस्तावाची वाट बघत बसायची गरज नाही, पैसे तर आम्हीच देणार आहोत। आणि जर तुम्ही पैसे देणार असाल तर मग थांबवले कशाला पैसे? प्रश्न असा नाही मिळालेत ना शेतकऱ्यांना पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही, हाच विषय आहे ना। विषय काय आहे? शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीयेत। बावनकुळे साहेबांचं म्हणणं काय की केंद्राच्या पैशाची वाट बघायची गरज नाही, ते समायोजन केले जाते। पैसे मार्च पूर्वी ते पैसे समायोजित केले जातील। जर मार्च पूर्वी पैसे समायोजित केले जातील तर राज्याकडे पैसे नाही आहेत का? तर राज्याने सांगावं की आमच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून। पण पैसे असतील तर समायोजन योजनेची वाट कशाला बघायची? कृषी मंत्र्यांनी सांगावं पैसे आहेत म्हणून आम्ही या तारखेला देतो। त्यांचा स्पेसिफिक प्रश्न आहे किती दिवसात पैसे देणार? मंत्री महोदय आता उठा मंत्री महोदय, शेतकऱ्यांचे जेवढे पंचनामे आले, मी मदतीचा आकडाही सांगितला की या राज्यातल्या 1,02,00,000 शेतकऱ्यांना म्हणजे तब्बल 79.83 लाख हेक्टर शेतकऱ्यांना 15,817 रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग झाले, जमा झाले। 31,000 कोटीमध्ये 10,000 कोटी पायाभूत सुविधांचे, पायाभूत शेतकऱ्यांची शेत जमिनीचं नुकसान याकरता 20,128 कोटी मंजूर केले आणि त्यातले 15,600 कोटी रुपये खात्यावर जमा झाले।